मैं देश मिटने नहीं दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश मिटने नहीं दूंगा। आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेब, आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेब, आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात जेवढे आमदार झाले त्यांच्यापैकी माझ्या हृदयात असलेलं एकमेव आमदारांच्या बाबतीत असलेलं पहिल्या क्रमांकाचं स्थान म्हणजे तुम्ही आहात। त्याचं कारण असं, भर विधानसभेत आमदारांना पगारवाढ, वेतनवाढ, पेन्शन याची गरज नाही हे सांगणारं एकमेव व्यक्ती म्हणजे आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेब। दुसऱ्या 288 पैकी एकाही आमदारांची बोलण्याची नियत वाचना झाली नाही। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारत देशात 6,49,481 गावं आहेत, 7,933 शहरं आहेत। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 43,000 गावं आहेत आणि फक्त 955 शहरं आहेत। 43,000 गावांसाठी 180 आमदार संख्या आहे आणि शहरांसाठी 108 आमदार संख्या आहे। तर सरासरी बघितली तर 5 ते 6 गावांच्या शहराची तुलना केली तर 5 ते 6 गावा इतकं शहर असेल तर त्याच्यासाठी एक आमदार आहे आणि 208 गावांसाठी एक आमदार आहे। इथं शेतकऱ्यांवरचा अन्याय झालेला सिद्ध होतो। सरकारचं फक्त शहरीकरणावर भर आहे आणि शहरातल्या लोकांची चाव पुरवण्यावर लक्ष आहे। आपल्या भारत देशात 40 कोटी एकर शेतजमीन आहे आणि 145 कोटी आपली लोकसंख्या आहे। 195 देशांपैकी 11% शेतीयोग्य जमीन आपल्या भारत देशात आहे। काही देश जगाच्या बाजूला असे आहेत की त्यांच्याकडे शेतजमीन सुद्धा नाही। मोदी सरकार सत्तेत आल्याच्या नंतर 11 वर्षांच्या कालखंडात त्यांनी शेतीची जी वातावरण केली आहे ती या आधीच्या कोणत्याही सरकारने केली नाही। याच्या आधीच्या कोणत्याही सरकारने केली नाही। आपली कृषी निर्यात जर समजा जगामध्ये जर आपली 40 कोटी एकर जमीन आहे, जगाची फक्त 345 कोटी एकर जमीन आहे। 195 देशांपैकी जर 11% शेतजमीन आपल्याकडे असेल तर शेतजमीन हा आपला महत्वाचा पाया आहे आणि आजही आपल्या देशातली 146 कोटी पैकी 69% लोकसंख्या ही गावामध्ये राहते, 31% लोकसंख्या ही शहरामध्ये राहते। त्या 31% शहरामधल्या लोकांना पोहोचण्यासाठी गावातले लोक वेगळी झालेलं सरकारचं काही कारण नाही। कार्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य जगातला जवळपास 50% कांदा आपलं महाराष्ट्र राज्य पिकवतं। जगामध्ये जगाच्या पाठीवर लेलं नावाचा देश युरोखंडात तो आपल्या महाराष्ट्राच्या 7 पटीने लहान असून 130 देशांमध्ये कांदा निर्यात करतो आणि त्यांचं चलन हे 9व्या क्रमांकावर आहे। 2045 त्यांचं चलन देत आहे। आपल्या चलनाचं अवमूल्यन आपल्या सरकारने अनावश्यक कृषी आयात करून गेलेलं आहे आणि ही धोरणं आपल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत मारक ठरलेली आहेत। वास्तविक कांद्याला 30 रुपये किलोचा हमी भाव देणं गरजेचं आहे। सोयाबीनला 7,000 रुपये क्विंटलचा हमी भाव देणं गरजेचं आहे। कापसाला 12,000 क्विंटलचा हमी भाव देणं गरजेचं आहे। दुधाला 50 रुपये लिटर आणि म्हशीच्या दुधाला 70 रुपये लिटरचा भाव दिला तर आपल्या मोदी साहेबांचं म्हणणं आहे की पर्यावरणपूरक शेती करा। पण जर तुम्ही जर दुधाला भाव दिला तर पर्यावरणपूरक शेती होऊ शकते। यातच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं सरकारने फार गरजेचं आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश मिटने नहीं दूंगा। जय जवान जय किसान। आमच्या पारनेर तालुक्यातून भूमिपुत्र संघटना यांच्या वतीने या आंदोलनाला आम्ही मागणी देत आहोत।